शरद पवार नाशिकमध्ये येतात, आंदोलन उभं करतात आणि म्हणतात सरकार बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही. पण पवार साहेब, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे दिवस आता गेलेत. कारण सत्य जनतेला माहितीये. देवेंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती थोडी तुमच्याकडे पण असू द्या. महाराष्ट्र कृषी समृद्धी योजना, ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, हवामान सल्ला सेवा, माती परीक्षण, जैविक व नैसर्गिक शेती, अन्न प्रक्रिया, साठवणूक सुविधा आणि कृषी यांत्रिकीकरण यासारख्या अनेक घटकांमध्ये थेट लाभ मिळणार आहे. आयोवा या राज्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून ओळखलं जातं. या राज्याचं प्रगत कृषी तंत्रज्ञान या निमित्तानं महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता तर वाढेल, पण निर्यात संधी सुद्धा वाढणार आहे. सौर कृषी फीडर प्रोजेक्ट 2.0 या योजनेद्वारे महाराष्ट्रात सौर ऊर्जेवर आधारित गावं विकसित केली जात आहेत, ज्यामुळे शेती पंपासाठी वीज मिळणं सोपं होईल आणि शेतकऱ्यांना ऊर्जा खर्च कमी होण्याचा फायदा होईल. शरद पवार, आंदोलन करून मीडियाचं लक्ष तुम्ही वेधून घेऊ शकता, पण तुमचा फेक प्रोपगंडा पुन्हा एकदा उघड झालाय.